अशोक खरातशी जवळीक असल्याच्या कारणावरून आधीच अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकरांनंतर आता त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे। समता पतसंस्थेतील खात्यांबाबत जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकरांना नोटीस बजावली आहे। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकरांच्या सख्या बहीण आणि जाऊबाई देखील आहेत। प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांनी का पाठवली नोटीस? चाकणकर ताई तर समन्स बजावूनही चौकशीला गेल्या नव्हत्या। आता त्यांची बहीण तरी चौकशीला जाणार का? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। अहो चाकणकर ताई 2,40,00,000 कुठं गेले? शिर्डीला यावं लागतंय। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांची 4 खाती आहेत। त्यातली 2 स्वतःच्या नावे तर इतर 2 त्यांच्या मुलांच्या नावे आहेत। या 4 खात्यांमधून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे। याच आर्थिक व्यवहारासंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांना नोटीस बजावण्यात आली आहे। रुपाली चाकणकरांचे नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सोबत व्हायरल झालेले फोटो, व्हिडिओ आणि त्यांची खरातशी असलेली जवळीक यामुळे त्यांना 2 महत्त्वाच्या पदांवरून पायउतार व्हावं लागलं। आधी राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गेलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपदही गेलं। खरातच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो असो की त्याच्या मिरगावच्या मंदिरात पूजा करतानाचा व्हिडिओ असो, या व्हायरल फोटो व्हिडिओजमध्ये चाकणकरांसोबत आणखी एक महिला दिसून आली होती। ही रुपाली चाकणकरांसोबत दिसणारी महिला आहे तरी कोण, अशी चर्चा सुरू असतानाच शिर्डीमधील समता पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली 100 खाती असून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला। आपल्याकडे येणाऱ्या भक्तांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड गोळा करून त्याद्वारे बनावट खाती उघडून खरात या खात्यांमधून कोटींचे व्यवहार करत होता। ही बाब पोलीस तपासात समोर आली। समता पतसंस्थेत चाकणकर नावाची 4 खाती असून त्या खात्यांना खरात नॉमिनी असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात ही 4 खाती रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची असल्याचं उघड झालं। त्यातली 2 खाती त्यांच्या स्वतःच्या नावे तर इतर 2 खाती त्यांच्या मुलांच्या नावे आहेत। या 4 खात्यांमधून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे। या खात्यांची पडताळणी करण्याकरिता शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना SIT पथकानं नाशिकला येण्यासाठी समन्स बजावलं होतं, पण आधी दूरचा प्रवास आणि नंतर आजारी असल्याचं कारण पुढं करत रुपाली चाकणकरांनी चौकशीला जाणं टाळलं होतं। आणि आता प्रतिभा चाकणकरांना त्यांच्या 2 पत्त्यांवर शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे आणि पुढील 5 दिवसांमध्ये त्यांनी शिर्डीला जबाब नोंदवण्यासाठी जायचं आहे। त्यामुळं आता या प्रकरणात अद्याप तरी रुपाली चाकणकरांची चौकशी झालेली नाही। त्यामुळं रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली असली तरी त्या आपला जबाब नोंदवण्यासाठी शिर्डीला जाणार का, हा सवाल मात्र उपस्थित होतोय। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।